जय सच्चिदानंद. हा जय सच्चिदानंद. दीपक भाई, माझं नाव बालू खाकुडे. मी जळगावहून आलेलो आहे. माझ्याकडं बकरींचा व्यवसाय आहे. तर ते मी एका वर्षाला 40 बच्चे दुसऱ्याला देतो कापायला. मग ते मला पाप घडतंय ना. घडणारच ना. प्रतिक्रमण करा आणि नक्की करा कशाला द्यायचं. आपण सर दुसरा काही उपयोग करा, आपण मारायसाठी नका देऊ. ते हिंसा कशाला. आपण ते कोणाला पण मरायची इच्छा नसते, आपण त्याला मारती किती दुःख वाटेल ते बच्चांना. ते जर नाही दिले तर मग त्याचा सावट्या वाढून जाते ना. तो व्यवसाय झाला नाही का, तर करायचं काय. त्याचं मार्गदर्शन काय करायचं बा, प्रतिक्रमण करायचं का काय करायचं. मी समजलं नाही. म्हणजे जास्त बच्चे जातील होतील तर विस्तार वाढेल. मोठा वाढून जाईल ना. एका वर्षाला 80 बच्चे होऊ शकतात. तर काय करायचं मग. आपण धंदा ठेवायचा मग. पण हे मारायसाठी नाही द्यायला पाहिजे. दुसरा काहीतरी उपाय शोधून काढा. तसला उपाय बघा आता तुम्ही सांगू शकता. तर मला तर आता काही माहिती नाही याची. विकायचेच नाही त्यांना असं. पण ते मारण्यासाठी नका विकू. दुसरं काहीतरी कामासाठी विकत असेल तर विकायचं. लक्ष ठेवा, भाव ठेवा. मला कोणाची हिंसासाठी नाही करायचं असे भाव ठेवा. रस्ता निघेल काहीतरी. आणि कोणाला विचारा, काहीतरी अनुभव येईल ना. जय सच्चिदानंद. हां जय सच्चिदानंद. सौभाग्य तरिका श्रीनिवासन गोरे. हां, प्रश्न मला त्याच्यामध्ये 5 आज्ञांचं समजलं. माझा ज्ञानविधी घेतला मी 4 ते 5 तारखेला. पण 5 आज्ञामधलं मला ते जे फाईलचं आहे ते काही समजलं नाही. उद्या आहे का इथे तुम्ही? हो आहे. तर उद्या परत 5 आज्ञा समजावणार, तर परत समजून घ्या. हां ज्ञानविधी पण आहे आणि 5 आज्ञा पण समजायला मिळेल. बरं. आणि मग कुटुंबान ज्ञानविधी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ते लोक पण ज्ञान प्राप्त करे, सत्संगमा ये अशी प्रार्थना करा. आणि तिसरा प्रश्न आहे ते मुलगा आणि नातू यांचं मिनटाला पटत नाही. त्यांना मी शांती धराव सांगते. ते म्हणतात शांतीने काय होईल का. नाही त्यांना ते प्रार्थना करा. पण त्यांना सांगा तुम्ही हे पुस्तक द्या ना. हे पती पत्नीचा दिव्य व्यवहार, बाबा प्रतिक्रमण, सगळे छोटे मोठे क्लेश विनाचा जीवन असे सगळे पुस्तक आहे हिंदीमध्ये, ते द्या. आणि त्यांना सांगा ह्या सत्संगमध्ये. आणि ते आता कोण आलं नाही ना इथे. नाही उद्या येणार. उद्या येणार आहे. हो. हां मग ते ज्ञान घेतल्यानंतर फार त्यांना बरं वाटेल. आणि प्रतिक्रमण शिकवा. एक दुसऱ्यांचे प्रतिक्रमण करा. कोणाचे दोष बघू नका, चुक्या बघू नका. स्वतःचे चुक्याची माफी मागत राहा, तर मग संसार सुधरेल आपला. हां जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हां तारिका श्रीनिवासन. दीपक भाई नमस्कार. प्रवीण भाई बंधू बोला. मुलाची बदली होत नाही ना, त्यामुळे तो फार चिडचिड करतो घरात. आणि माझ्या मिस्टरांना देवाची सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. त्यांचं मनच लागत नाही देवाकडे. ते म्हणतात काय जास्त देवदेव करायचा, थोडाच देवदेव करायचा. मला वाटतं की त्यांनी सतत करावं, त्यांना पण चांगला हे मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि घरात शांतता राहावी. उद्या येणार आहे का? हो उद्या आम्ही सगळे येणारे कुटुंब. बस आणि एकदा एक ज्ञान घेऊन घ्या. हो. आणि मग टाईम असेल तर मग परवा पण यायचं, नाहीतर मग अहमदाबादला कधीतरी येत राहा. सत्संग बघत राहा सह्याद्रीमध्ये. नाही आम्ही नाशिकला असतो, पण आता सध्या मुलगा इथे असल्यामुळे आमचा योगा चांगला झाला. चांगलं झालं. तर उद्या परवा पण इथे येऊ शकणार तुम्ही. हळूहळू इथे सत्संगच्या परिचयमध्ये आले ना, तर हे सगळं जसं तब्येतीसाठी डॉक्टरला कसे मिळतो आपण, तर हे मोक्षसाठी संसाराचे दुःख मिटायसाठी या डॉक्टरकडे येत राहील पाहिजे. डॉक्टर जास्त चांगले, तेच मला पाहिजे. इथे या आम्ही सहकुटुंबाने भगवंताची भरपूर जेवढी जमेल तेवढी करावी सेवा अशी खूप इच्छा आहे. येत राहा. ती तुमच्या कृपादृष्टीने दादा भगवानाच्या कृपेने पूर्ण हो अशी माझी इच्छा आहे. होईल. नमस्कार. जय दगडू महिंदकर. पावन तुकाराम रवंदे. म्हणलं मी महाराष्ट्रामधून आलो, तर इथं आल्या थोडं वेगळ्या दुनियामध्ये आल्यासारखा भास झाला. आणि सगळे लोक असे गुंग वाटले. तर मग असं या आत्मज्ञानामध्ये अशी काही गुंगी अशी नशा आहे का, असं वाटते का तुम्हाला? नाही, म्हणजे आत्मज्ञान स्वतःचं आत्माचं ज्ञान आहे. त्याचा आनंद राहतो.
म्हणजे आपल्याला जे संसारामध्ये राग द्वेष मोहमध्ये त्यामध्ये जे दुःख पडते ते नाही पडणार इथे. आनंद वाटेल, निराकुरता वाटेल. म्हणून दुसरी दुनियामध्ये आलं असं वाटते आपल्याला इथे. इथं आल्यामुळं हे पूर्ण लोक असं गुंग दिसल्यामुळं जरा थोडी भीती पैदा झाली की अशी एक वेगळी नशा आहे का, हे सत्य नाही आहे ना, तसं नशा नाही आहे, पण हे आत्माचा आनंदचं अनुभूती वाटते आपल्याला, शांती वाटते, अलग प्रकारची शांती वाटते. पण असं वातावरण मी आत्तापर्यंत कधीच आणि कुठंच बघितलं नाही. नेमकं हे काय आहे? इथे सगळे आत्माची दृष्टीने बघतात एकमेकाला, म्हणून ते बाहेर तर रागद्वेषवाली दृष्टी आहे, म्हणून तिकडे रागद्वेषाची असर होणार, आणि इथे आत्माची दृष्टी आहे म्हणजे शुद्ध उपयोगवाले, असं त्यामुळे शांती वाटेल आपल्याला. असं का? ठीक आहे. पवन तुकाराम रवंदे, बीना पंडित सोनवणे. जय सच्चिदानंद. बोला. मी पवन तुकाराम रवंदे. बोले बोला. पहिला प्रश्न, मी कोण आहे हे समजून घ्यायचं आहे मला. हां, ते उद्या ज्ञानविधीमध्ये माहीत पडेल. पवन अलग आहे आणि मी शुद्ध आत्मा आहे. उद्या ज्ञानविधीमध्ये ते सगळंच प्राप्त होणार आपल्याला. आणि दुसरा प्रश्न आहे, माझ्या मनामध्ये माझ्या कुटुंबाबद्दल जे काय करायचं इच्छा आहे त्याच्याबद्दल प्रतिष्ठा केलेलं चांगलं काय त्यातून बाहेर आलेलं चांगलं? नाही, प्रार्थना करा की हे दादा भगवान कुटुंबाला सगळ्यांना शांती व्हा आणि त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल तशी कृपा करा. बस प्रार्थना करायची. प्रयत्न तर संजोग मिळेल तेवढे प्रयत्न करायचे, नाही तर प्रार्थना करत राहा. समजलं? आणि प्रतीक्षा करायची जरूर नाही, त्याबदले प्रार्थना केलेलं चांगलं. समजलं ना? बीना पंडित सोनावणे. कंचनबेन आहुजा. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. मी मराठीमध्ये बोलू इच्छिते. आम्हा दोघी पती पत्नींचा आपल्याला नमस्कार, कोटी कोटी नमस्कार. मी पहिल्यांदाच इथं आलेली आहे, पण मला ज्ञानविधीचा फार भाव होता पहिल्यापासून. कधी मला ज्ञानविधी भेटेल. आता केवळ आपण ज्ञानविधीबद्दल थोडीशी माहिती दिली ब्रेकमध्ये, तर त्यावेळेला मला फार रडू आलं. तर मला असं झालं केव्हा मला ज्ञानविधी भेटेल आणि मला ते निरंतर तप केव्हा मिळेल असं मला झालं आहे. दादांचं जे निरंतर तप आहे ते मला मिळावं, आणि त्यासाठी मला ज्ञानविधीमध्ये मी ज्या वेळेला बसेल त्यावेळेला मला तप म्हणजे कोणता भाव ठेवावा लागेल, कोणत्या भावामध्ये मी राहू की निरंतर तप राहील? नाही, दादा भगवानचं ज्ञान जसं आहे तसं मला प्राप्त व्हायची इच्छा आहे. दादा भगवान कृपा करा, बस. जास्त काही चक्कर फिरवायची जरूर नाही. तप करायचं हे करायचं दादा काही नाही. आपण दादा भगवानची कृपा मला प्राप्त व्हायचं आहे. दादा भगवान खुश राहील तसं मला जीवनमध्ये राहायचं आहे, बस. एवढंच भाव ठेवायचं आहे. म्हणजे सतत आत्म्यामध्ये राहण्यासाठी मला कोणते भाव करावे? दादा भगवानची आज्ञा ज्याप्रमाणे दाखवेल त्याप्रमाणे मला वागायचं आहे असं भावना ठेवायची. अच्छा, बस. जास्त काही नको करू. वक्ताराम राठोड. बोलिये अजित भाई. हां, जय सच्चिदानंद. बरेचसे महात्मा महाराष्ट्राहून आलेले आहेत. त्यांना खूप आशय घेऊन इथे आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडनं एक दोन शब्द जर तुम्ही त्यांच्याबरोबर जर काही बोलला तर त्यांना बरं होईल. त्याने खूप इथे आशेने त्यांनी ज्ञानविधी घेण्यासाठी आलेले आहेत. मग इथे सकाळी पण त्यांना बरेचसे पुस्तकं वगैरे देण्यात आले, आणि मग त्यांनी खूप समाधानी आहेत. मग त्या दृष्टीने तर एक दोन शब्द जर तुम्ही बोलला तरी बरं होईल. थोडं मराठीमध्ये सत्संग झाला. किती लोकांनी विचारलं ते? हां, झालेलं तर आहे, पण तरी त्यातल्या आता जर बरेचसे 100 लोक आलेले आहेत. मी स्वतः कोण आहे त्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. तुम्ही ज्ञान घेतलं का? हां सर, मी घेतलेलं आहे. मी ते सेवार्थी आहे, रेग्युलर आहे. मारे गुजराती आवडे છે, મારે काही प्रॉब्लेम નથી. બહુ સારું, ચાલો. જય સચ્ચિદાનંદ. બોલો. जय सच्चिदानंद. सुभाष गोड बोले. मी बोलिये. तर मला लिहायला येत नाही आहे, वाचायला येत नाही, तर मी प्रतिक्रमण कसं करू, 5 आज्ञात कसं राहू? मी फक्त टी व्हीमध्ये बघते ना, तेवढंच मला येते. सकाळची बघते 7 वाजता. ज्ञान घेतलंय का? हा, ज्ञान घेतले गेले. हा, तुम्ही शुद्धात्मा समजला ना? हां, हरकूबाई सुद्धा आहे आणि मी शुद्धात्मा आहे. तेवढं आठवण ठेवायची. आणि पण दादा भगवानचे असीम जय जयकार करा. निरुमाची कॅसेट आहे, ते फोनमध्ये नाहीतर टॅप रेकॉर्डरमध्ये ऐकायची. त्याचा आचरणविधी तुम्हाला होऊन जाईल मुखपाठ. आणि तुमच्या बरोबर कोण असेल ना, पोरी बोली छोटे मोठे,
त्याला सांग हे वाचून दे, मी ऐकीन बरोबर. ते ऐकून मुखपाठ करून घ्यायचं का. आणि 5 आज्ञा 5 शब्द आहे ते याद आठवण ठेवायचे. शुद्ध आत्मा आहे, फाईल आहे, संभाव आणि निकाल करायचा आहे, व्यवस्थित शक्ती. हळूहळू ऐकून घ्या, बरोबर समज घ्या आणि मग समजलं तेवढं तुम्हाला येईल. हां, जय सच्चिदानंद. सुभाष. आणि शिकून घ्या थोडं. छोटे मोठे पोरे बाळं असतात ना, त्यांना सांगायचं तुम्हाला शिकव क ख ग ख, शिकून घ्यायचं. मग चांगलं येईल तुम्हाला, काही नाही वेळ नाही लागणार. अनंत ज्ञानवाला आत्मा आहे, प्रकाश मोतीवाले. हां, एकदा मोक्षप्राप्ती झाल्यानंतर पुन्हा जन्म नसतो असं सत्संगात सांगितलं जातं, बरोबर. तसंच भगवान श्रीरामचंद्रांना मोक्षप्राप्ती झाली असंही सांगितलं जातं. भगवान श्रीकृष्णांना मोक्षप्राप्ती झाली असंही सांगितलं जातं. जर कधी असं आहे तर भगवान श्रीरामचंद्रांना श्रीकृष्ण रूपाने जन्म परत का घ्यायला लागला? त्यांनी घेतलंच नाही, आपल्याला रॉंग ज्ञान मिळालं आहे. श्रीकृष्ण भगवान तर जगत कल्याणची भावना आहे, परत येणार नाही. यदा यदा ही धर्मस्य म्हटलं आहे ना त्यामुळे, ते येणार आणि लाखो माणसाला ज्ञान देणार आणि सगळे मोक्ष जाणार. आणि रामचंद्रजी मोक्षमध्ये गेले. तो आत्मा परत परत येत नाही, हे आत्मा मोक्ष. त्यांच्यासारखा दुसरा आत्मा येणार आणि जगत कल्याणचं काम करणार. पण ते रामचंद्रजींनी जे सुग्रीव वगैरे ते जे होतं त्याच्याचं त्याची कथामध्ये थोडं मिक्सर झालं आहे. जिथे जैन तीर्थंकरची गोष्टी येते तिथून सगळं कट करून टाकलं आहे. ते कृष्ण भगवानचे ब्रदर होते, नेमिनाथ भगवान, ते तीर्थंकर होते. आणि तीर्थंकरची कृपानी कृष्ण भगवानला आत्माचं ज्ञान प्राप्त झालं होतं. तर हे लोकांनी ते सगळं, कृष्ण भगवान सर्व भगवान आहे, सर्वोपरी पूर्ण पुरुषोत्तम आहे, राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यांची भक्तीसाठी सगळं सेट करायला गेले आणि सिद्धांतमध्ये गडबड झाली सगळी. आणि कथावार्तामध्येच बरोबर आहे, पण तत्त्वज्ञानची वातमध्ये मिस्टेक होऊन जाते. म्हणजे सगळं चेंज झालं आहे. मुख्य चीज एवढी समजायची की सगळे आत्मा इंडिपेंडंट आहे. तोच आत्मा वारंवार अवतार घेत राहतो असं नाही. एक वेळा मोक्षमध्ये गेला परत येणार नाही. दुसरा आत्मा त्याही स्थिती प्राप्त करेल तेव्हा त्याला तसं म्हणणार की हे पण भगवान आहे. पण तोच आत्मा नाही, दुसरे आत्मा डेव्हलपमेंट म्हणजे पूर्ण दशामध्ये आले आहे. ठीक, धन्यवाद. जय सच्चिदानंद. हॅलो हॅलो समाधान रमण बोला. हो, ज्ञान घ्यायचं आहे मला. हां, उद्या मिळेल. हां, या. हो, आणि घरी पण मला थोडंसं येड्यावानी होतं आहे सर. काय होते? येड्यावानी होतं आहे असं. नाही, हरकत नाही, पण तुम्ही दादा भगवानचे असीम जयकार म्हणत राहा आणि सगळं चरणविधी सगळं बोलत राहा. शांती वाटेल. हां, पुस्तक दादाजीचं घेऊन जा आणि वाचत राहा. हो, आणि आम्ही दररोज सकाळी 7 वाजता कार्यक्रम बघतो. हां, ते चांगलं आहे, ते बघत राहा. आणि 2 ते 3 महिन्यापासून चाललं यायचं पण मग तर तिकडं तुमचा कार्यक्रम लांब असतो अहमदाबादला. बरोबर आहे, पण चांगलं केलं इथे आले. हां, हो, बरोबर. शांती वाटते ना आता. हो, शांती वाटते. चांगला. ठीक. सच्चिदानंद. हॅलो, बोलिये. जय सच्चिदानंद. हां, दीपक भाई, मी खूप टेन्शनमध्ये असते. काय नाव आपलं? एवढं अश्विनी मोठे. हां, किती पण कष्ट केलं तरी पुरत नाही. घरामध्ये पण झगडा वगैरे होतात. आता इथे आले आहे तर इथे दादाचं ज्ञान घेतलंय का आपण? घेतलंय, 1 वर्ष झालं. हां, तर मग ज्ञानमध्ये राहा आणि कोणाची दोष बघू नका, कोणाची चुका बघू नका. शुद्धात्मा बघा आणि प्रार्थना करा की हे संभाव्य फायलाचा निकाल करायचा आहे. चालेल. हां, आणि हे काय आपलं, मी खूप कष्ट करते पण मला यश मिळत नाही. यशच यशची अपेक्षा बंद करा. तुम्ही दुसऱ्यांचं भला करायसाठी काम करतात की तुमचं प्रकृतीचे कर्म खतम करायसाठी काम करतात? आपले कर्म पुरे करायसाठी काम करतात, नाही लोकांच्यावरती उपकार करतात. आणि करत असेल तर आपलं मोहसाठी आपण करतो. नाही, 4 महिन्याचा बच्चा आहे, त्याला आपलं मोह आहे म्हणून आपण त्याला टीका हे करतात, कपडे हे घालतात, आपला मोह पुरा करतात. मग आपण अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे की त्यांनी माझं एवढं केलंच पाहिजे. ही अपेक्षा आपल्याला जसची अपेक्षा आहे म्हणून जस नाही मिळालं तर दुःखी होतं आहे. तुम्ही जस आहे ना 100% जसची अपेक्षा नका ठेवू, 0% ठेवा. आणि 1 मिळालं तर खुश व्हायचं, हो मला काहीतरी मिळालं. आपण 100% अपेक्षा ठेवतो आणि मग 50% मिळालं तर दुःखी होतो, 50% तर नाही मिळालं. पण
50% मिळालं तर खुशी व्हायला पाहिजे, चला काहीतरी तर मिळालं. पण 0 ठेवलं तर मग 50 मिळालं तर जास्त वाटेल. म्हणजे आपली अपेक्षा उठवून ठेवा, मला यश मिळो की नाही मिळो, मला माझे कर्म पुरे करायसाठी, एक एक फाईलचं हिसाब पुरा करायसाठी मी काम करते. चालेल, अपेक्षा ठेवू नका, मग शांती वाटेल तुम्हाला. चालेल, थँक्यू. राजू, दीपकभाई, तुमचा प्रोग्राम जो आहे सह्याद्री वाहिनीवरती दररोज सकाळी ऐकतो. चांगलं केलं. तर म्हणजे घरामध्ये पण सगळी सुख शांती आहे. बरोबर. आणि डिस्टन्स लर्निंग असं वाटतं, म्हणजे आपण त्याचा टाइम वाढवावा असं माझी इच्छा आहे. हां, पण तुम्ही काय करा, दुसरे प्रोग्राम 6 ते 8 वेळा हिंदी, मराठीमध्ये नाही येणार, पण हिंदी, गुजराती सगळे प्रोग्राम येतात टी व्हीमध्ये. दादा भाऊ सत्संग फाइंड आउट करा, नाहीतर इथे विचारून घ्या, नाहीतर एक अनेक जॉईंट करा, हे सगळं मिळेल तुम्हाला. आणि मग दुसरे प्रोग्राम कुठल्या टाईमला येतात बघा, आणि मग बघायचं चालू ठेवा. 6, 7, 8 वेळा येते दिवस. आशीर्वाद असावा. जय सच्चिदानंद. इथे येत राहाल तर आशीर्वाद मिळत राहील. परमपूज्य विनय लोढे, ठाणे, बोला. परमपूज्य दीपकबाईंना माझा कोटी कोटी प्रणाम. मी 8-9 महिन्यापासून हा प्रोग्राम बघतो. तर मला ज्ञानविधी कधी होईल मुंबईत असं झालं होतं, आणि ते उद्या होणार आहे. तर माझं क्वेश्चन असं आहे की म्हणजे मी फर्स्ट टाइम आज सत्संगमध्ये आलेलो आहे. तर तुमच्या सत्संगमध्ये काही मेडिटेशन, ध्यान किंवा म्हणजे उद्याच्या प्रोग्राममध्ये असं काही शिकवलं जातं का, ज्याच्यामुळे मला शांतता आणि चैतन्य वाढेल, असं काही आहे का? म्हणजे असा काही विधी किंवा काही आहे का? नाही, इथे ध्यानचा प्रयोग नाही आहे, पण तुम्हाला ज्ञान मिळेल. हो, तसा ज्ञान मिळेल की मी शुद्धात्मा जागृती राहील. आणि काय नाव आपलं? शेखर. हां, शेखर जुदा आहे. शेखरचे क्रोध, मोह, मान, लोभ सगळं आपल्याला जुदा अनुभवमध्ये येणार. हो, हे सगळं शेखरची प्रकृती आहे, मी तर शुद्धात्मा आहे. जो ध्यान एक साधन होतं, आणि ध्यानचं साधनमुळे साध्य काय प्राप्त करायचं होतं? आत्मजागृती. तर इथे दादाभोगांची कृपानी आपल्याला डायरेक्ट आत्मजागृती प्राप्त होते. आता जागृती मग काय करायचं ते ध्यानवाल्याला माहिती नाही. तिथे ते तुम्हाला मिळेल. आत्मध्यान निरंतर चालू होईल, आणि प्रकृतीचे जे राग, द्वेष, मोह, क्रोध, लोभ आहे सगळं कसं संभावाने निकाल करायचं त्याची चावी मिळेल. हां, पुढे उद्या सगळं चैतन्य शक्ती जागृत होऊन जाईल. निरंतर जागृती राहील. मी शुद्ध चैतन्य आहे, ती राहील तुम्हाला. नंतर लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे आणि निगेटिव्ह सिच्युएशन मी बऱ्याच फेस केलेल्या आहेत. तर त्याला उपाय उद्या मिळेल का? म्हणजे हां, त्याच्याहून पुढचा उपाय मिळेल. अच्छा. हां, हे सक्सेस मिळाल्यानंतर अहंकार वाढतो आपला. बरोबर. सक्सेस नाही मिळत, अहंकार डिप्रेस होतो. त्या अहंकारनीच आपण मुक्त होतो. सक्सेस प्राप्त करणारा अहंकार तोच डिझॉल्व करणार आपण, आणि आत्मजागृती प्राप्त होईल. मग संभवभावाने निकाल करायचा, सक्सेस असेल व्यवहार की अनसक्सेस असेल, हिसाब पुरा करायचा आपल्याला. नंतर दुःख राहणार नाही तुम्हाला. जय सच्चिदानंद. हां, कोटी कोटी प्रणाम हाजी. दीपकभाई. हाजी. माझा प्रॉब्लेम हा आहे की माझा जो मुलगा आहे तो लग्नाच्या बाबतीत त्याचे सगळे निगेटिव्ह विचार आहे. तो प्रत्येक पोरगीला रिजेक्ट करत राहतो, आणि काहीतरी तिच्यात डिफेक्ट, निगेटिव्ह असं पाहत राहतो. तर त्याच्या लग्नासाठी त्याचे जे हे निगेटिव्ह विचार आहे ते त्याला मी असं स्पष्टपणे सांगू शकत नाही. तर मग मी अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? कसं नाही, आता त्यांना सत्संगमध्ये येऊ शकत तर घेऊन या. कुठे राहतात तुम्ही? ठाणे. काय नाव आपलं? विजय लोंढे. हां, तर तुम्ही त्यांना सत्संगमध्ये घेऊन या. तुला शांती वाटेल, चला चांगलं आहे, किती लोक येतात, सगळे तुम्हाला आनंद वाटेल. असं. आणि नाही तर टी व्हीमध्ये बघा, सह्याद्रीमध्ये बघतो का कधी? नाही ना, बघत नाही तो. त्याला मी आज बोलवलं होतं, तो आला नाही. आणि त्याला म्हटलं मग तू नक्की सांगून टाक, लग्न नाही करायचं तर दीपक बाईंसारखा हो. नाही काय आता ते त्याला डॉक्टर व्हायचं, त्याला डॉक्टर तू हा असं नाही सांगत. तू शाळेमध्ये रोज या, हळूहळू शिकत राहील, मग पुढच्या स्टँडर्डमध्ये जाईल तो. शाळामध्ये आला नाही तू डॉक्टर कसा होणार? म्हणजे त्याला डॉक्टर व्हायचं नाही शिकायचं, शाळामध्ये या रोज. तो इकडे काय असं ऐकत नाही. मग त्याला सोडून द्या. त्याला शांती वाटेल तसं ठेवा. तर जॉब काहीतरी करतो की नाही? करतोय जॉब. हां, त्याला जॉब करून द्या. आणि त्याला वाटेल तुझी इच्छा असेल तर तुला मुलगी दाखवू, नाही इच्छा असेल तर राहून दे. आणि तू शोधून काहीतरी तुझी इच्छा असेल तर तसं कर.
आणि नाहीतर मग सांगायचं, एवढे वेळ तर तुम्ही सांगितलंच हो, आहे, खूप तर वेळा सांगायचं बंद करून टाका आता. काही अक्षर बोलू नका. आणि तुम्ही सांगायचं कोणाला, त्यांच्या शुद्धात्माला सांगा की हे शुद्धात्मा भगवान, हा मुलग्याला काहीतरी सद्बुद्धी येईल, सद्मार्गमध्ये चढेल, सत्संगमध्ये या, अशी कृपा करा. शुद्धात्माला डिरेक्ट फोन करा आणि प्रार्थना करत राहा. आणि तोंडाने काही बोलायचं बंद करून टाका. समजलं का? ओके. तेच आपले शब्द पॉझिटिव्ह होत नाही, सगळे निगेटिव्ह पडते. तर बोलायचंच बंद करा. आणि जेव्हा बोलायचं बंद करेल, मग स्वतः काहीतरी विचारेल तर आन्सर द्यायचं आपल्याला. बरोबर. माझी मनाची इच्छा ही आहे, मग तुझं डिसिजन तुझं, माझी इच्छा मी तुला सांगून दिली, बस तेवढं कधीतरी सांगायचं. बरोबर आहे सर. धन्यवाद. हां सद्गुरू. हां. अनिल बोरसे. जय सच्चिदानंद. बोलो. मैं मराठी में बात कर सकता हूँ. ज्यावेळी आपण ज्ञान घेतो त्यावेळी आपल्यासोबत लहान मुलंही असतात, 5-6 वर्षाचे, त्यापेक्षा लहान. तर ज्ञानविधी काय, प्रतिक्रमण काय आणि 5 आज्ञा काय, यापैकी त्यांना काही माहिती नसतं. पण आपल्यासोबत ते बसून ज्ञान घेतात. पण त्यांना त्यावेळी मोक्ष मिळतो का? नाही, त्यांना मोठ्या झाल्यानंतर मिळेल सगळं. आता त्याला शांती वाटेल त्याला, आणि दादा करतील. नंतर त्यांना ज्ञान द्यायची गरज पडते. हां, 16-17 वर्ष 18 वर्ष झाल्यानंतर त्याला ज्ञान मिळेल. आणि दुसरा प्रश्न आहे, बऱ्याच काही गोष्टी आपण भविष्यातल्या स्वप्नात आपण बघून घेतो किंवा थोडंफार त्यापैकी आपल्याला माहिती पडतं, तर ते कसं घडत असतं? नाही, ते कमिंग इव्हेंट्स, कास्ट, डेट, शेड्यूल्स पेपर, ते शक्य पण आहे, शक्य नाही पण आहे. आणि मग त्याची व्हॅल्यू ठेवायची जरूरत नाही. काहीतरी आलं तर ठीक आहे, नाहीतर काही त्याच्या भरोसे बसू नका. हां. तिसरा प्रश्न आता नंतर घेऊ आपण. माझे दोस्त, मित्र आणि नातेवाईकातले, तर त्यांची इच्छा होते ज्ञान घ्यायची, पुस्तकही वाचतात, प्रतिक्रमणही करू शकतात, पण ज्ञान घेऊ शकत नाही किंवा येऊ शकत नाही, तर त्यांना मोक्ष प्राप्ती कशी होईल? ते त्यांना सांगायचं, हे तुम्ही पुस्तक घ्या, प्रार्थना करत राहा आणि प्रार्थना करा, दादा भगवान मला आत्माचं ज्ञान प्राप्त होय, त्याची कृपा करा. तर कधीतरी अंतराय तुटेल, मग प्राप्ती होईल. बाकी आत्मज्ञानशिवाय मोक्षची प्राप्ती नाही होणार. हां, त्याला लिंक मिळेल भविष्यामध्ये. एवढं सुरू केलं आहे तर काहीतरी फायदा मिळेल. जय सच्चिदानंद.